आता कशी करणार? पायाचं बोट तर तुटलं तुझ्या, आता बोट कापून काढावं लागते, नाहीतर ते सडून जात आहे असं डॉक्टर म्हणतात. काय करायचं आता? धाराशिव रुग्णालय, चल उरक. बोटच फ्रॅक्चर झालंय, लंगडी झाली आता ती लंगडी. गाडी कुठं आहे आपली? धाराशिवला आलतो, कल्याणवरून आलो आम्ही काल परत, आणि अजून तिथलेच व्हिडिओ येत होते ना, मग तुम्हाला वाटलं असेल मी तिथंच आहे. मला एका ताईची कमेंट पण आली, रसाने ताईची, की या खोपोलीला म्हणून. पण ताई आम्ही घरी आलो आहे सध्या, नेक्स्ट टाईम नक्कीच येऊ. लंगडे चल, लंगडे लंगड आता चल ग बाई. बोट त्याचं फ्रॅक्चर झालं आहे. म्हणजे काय नाही व्हायला, फक्त मार लागलंय ना, त्यामुळं दुखतंय ते. तुझ्या त्या पायाच्या आगीमुळं माझ्या पोटात आग उठवली. लय भूक लागली, म्हणजे लय भूक लागली. ज्वारीची शिळी भाकर घेतोय कडक कडक, आणि हे रस्सा घेतलाय वाढून. मच्छी आणलाय ना, याला कोणता मासा म्हणतात? कटला आहे बाई. ही ती कटला आहे, ही चांभारी. त्यात लय काटे असतात, लय म्हणजे लय बारीक बारीक काटे असतात, पण रस्सा लय डेंजर लागतो. चालले आपण तिघं खाऊन घेऊ, तू मीन बाबा. ते जेव्हा येतील तेव्हा येतील, आणि खातील तेव्हा खातील. त्यांना हाक दिलं ना तर ते पोरं मुद्दाम नाही येत. काय देऊ? वहिनी त्या बनवत्यात, तसं का नाही बनत आपल्याकडं? त्यांची भाजी जशी टेस्टी बनते तशी आपली का नाही बनत? मला तर काय माहिती. रात्री तू प्रयत्न केलता, खोबऱ्यामुळं वाट लागली. रस्सा वाढ ना बाबांना अजून, मग तेच प्लेट कधी अजून डबल उचलू, डबल देऊ. दमानं खावा, ती पण भाजी शिजते, मग ती पण घ्या. शिजली ना ती पण, त्यात ओवा टाक ना. ओवा टाकलं की माशाची भाजी मस्त लागते. शिजत आली ना, थोडा ओवा घ्यायचा आणि ते मग टाकायचं आतमध्ये. त्रिशा आपण तिकडून आल्यापासून नाही उठली अजून? मग जागे आहे का? कधी उठली ती? लगेच. कशी रडती? का का करून रडती. मारलं वाटतं तो आपण. काका कोण मारलं? जाऊच द्यायचं नाही. आता गोळ्या खात जा. आता तुटलं तर नाही, एवढं तर समजलंय तुला. रोज डोकं खात होती, तुटलंय म्हणून. मी मुद्दामच बोललेलं तुला, तुझं बोट तुटलंय. खरंच वाटलं काय? रोहन, हात धुवून पट दिशी घ्या आणि जेवाय बस. किती अगं किती उजेड आहे अजून, लई लवकर बसलोय. नंतर करता येईल भात. परत डबल भूक लागणारच आहे मला. नाही, भातच बनव आणि त्या माशासोबत खाऊ शकतो भात. हा आपला दुपारचं जेवण समजू. 10-1 वाजता करू मग रात्रीचं जेवण. तिकडं किती मस्त वातावरण असतं, किती लेट जेवण, एकदम शांत वातावरण असतंय. ते बारकी लेकरं पण नाही झोपत लगेच, आपण आपल्याकडं झोपतात असं.
आपल्याकडं 7-8ला तर सगळं साम सोम. उद्यापासून कामाला जायचं कुठं तर बघ. मी पण जाऊ का कामाला कोथिंबिरीच्या? त्रिशा कसं करायचं मग? हा कसं करायचं? बस घरी. बघा हीच म्हणती मला घरी बसा. ती कामाला जाते नंतर तुम्हीच म्हणता तिला कशाला पाठवतो तू जा. रस्सा मस्त झालाय. हे असं तिखट बनवलं ना तरच भारी लागतं या माशाचं रस्सा. एकदम फॅन्टॅस्टिक लागायलाय. पाणी ठेवायचं ना ग फ्रीजमध्ये. पाऊस कधी होतो ना काय की ना कसं कसं होतंय ना काही. दरवर्षी पेरणी झालेल्या असतात या दिवसात. तर सोयाबीन उगवलेलं असतंय. काय भारी लागतोय ग रस्सा. पोरं नाही खाणार हे, त्यांना जमणारच नाही. आर्यन खातो. नाही खाणार तो पण लय तिखट आहे. आर्यन गेलाय कुठं? हा आर्यन गेलाय कुठं? त्याचा आवाज पण येत नाही. इकडं बघ कुठं गेलाय? काय मला काय माहित काय बघती? तुमचं भाषण. पाणी दे ग मला. आपण किती येड्यासारखं करतोय. जेवायला पण ना या बोललो कोणाला. ताईनं दादांना जेवायला या मस्तपैकी. सॉरी लेट सांगतोय. आहा एकदम भाजी फॅन्टॅस्टिक लागते. कानातून धोर निघाला की काय? गेले तिकडं पुढे खेळते. ये त्रिशा कशी कानाला दाबते. बंद करतो व्हिडिओ आता आणि जेवून घेतो.